स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो आहोत एक आध्यात्मिक प्रवास, म्हणजे सरळ अष्टविनायकापैकी पहिला गणपती मयुरेश्वरला दर्शन घेण्यासाठी. आणि मी आणि स्वामीनी आज दोघं पण निघालो आहोत. मी आणि स्वामी दोघं पण निघालो आहोत. तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्हाला पण अष्टविनायकापैकी पहिल्या गणपतीचं दर्शन घडवतो. कुठे आले? चल. आजचा प्लॅन एकदम सिंपल आहे. पुण्याहून मयुरेश्वर गणपती दर्शन घ्यायला जायचं आहे आपल्याला. आणि वाटेत जे काय दिसल सुंदर नैसर्गिक, मग दिवे घाट, ह्याच्याबद्दल आपण कमान दिसते, ह्या कमानीपाशी आतमध्ये माऊलींचा विसावा आहे. म्हणजे वारी ज्यावेळेस निघते आणि वारी भवानी पेठेतनं 2 दिवस पुण्याचा मुक्काम करून ज्यावेळेस सासवडच्या दिशेने निघते त्यावेळेस माऊलीचे दुपारचा विसावा करतात. आणि दुपारचा विसावा झाल्याच्या नंतर माऊली घाट चढायला लागतात. म्हणजे वारी घाटेच्या दिशेने लागते, सासवडकडे निघायला लागते. तर हा तोच घाट आहे ज्या घाटेत माझा विठ्ठल उभा आहे. आणि तो विठ्ठल प्रत्येक वारकऱ्यासाठी, वारकऱ्याची वारी ही सुखरूप होण्यासाठी हा विठ्ठल उभा असतो. तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दाखवतो पुढे मी. आणि खूप सुंदर असं इथून एक व्ह्यू पॉईंट आहे हा पुण्याचा, म्हणजे सॉरी दिवे घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे, जिथून तुम्हाला हडपसर दिसतं सगळं पुणे नाही. तर हीच ती विठ्ठलाची मूर्ती आहे जो साक्षात परमेश्वर वारकऱ्यांसाठी उभा आहे. वारकऱ्यांची वारी सुखरूप होण्यासाठी हा दिवे घाटात उभा आहे. आणि तो वाट बघत असतो प्रत्येक वारकरी हा सुखरूप जायला पाहिजे. पण आज ह्या वर्षी लागल्यामुळं सकाळ सकाळी मिसळ खाऊन घेतली. मिसळ खाल्ल्याने स्वामींनी थोडं फिरायला लागले आणि गाडीमध्ये बसली, मजा केली. स्वामींनी थोडं एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही परत पुढच्या दिशेने निघालोत जेजुरीकडे. आणि मोरगावमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो की या गणपतीत का. तर पारंपरिक कथेनुसार गणपतीने एका भव्य मोरावर स्वार होऊन एक सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि त्या गणपतीच्या या स्वरूपाला मयुरेश्वर म्हणजे मोरावर अरूढ असलेला ईश्वर असं मोरगाव. आणि म्हणून त्या ठिकाणचं नाव सुद्धा मोरगाव पडलेलं आहे असं सांगितलं जातं. लोक सांगतात मयुरेश्वर अष्टविनायका पहिला गणपती. म्हणजे पारंपरिक रीतीनं जर तुम्हाला हे करायचं असेल, अष्टविनायकाचं दर्शन घ्यायचं असेल तर मयुरेपासून सुरुवात, म्हणजे मोरगावपासूनच सुरुवात करावी लागते आणि मोरगावपासूनच शेवट होते. तर इथलं गणपतीची मूर्ती म्हणजे स्वयंभूत मानली जाते. गणरायाच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी ही दोन मूर्त्या आहेत. मंदिरात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नंदीची मूर्ती पाहायला भेटते. तुम्हाला खरं सांगतो, आपण आज आलोत आता मंदिरामध्ये. गाडी पार्किंगला लावूयात. पार्किंगला लावल्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात. तर प्रत्येक मंदिरात गणपतीचं वाहन, ज्याला आपण उंदीर म्हणतो, आणि उंदीर मामा असतात. तर स्वामीनी खूप म्हणजे एक्सायटेड होती आणि खाली गेली आणि उंदीर मामाच्या नैवेद्याला, म्हणजे त्यांच्या खाण्याला तिनं मोदकाला मिठी मारली. कारण ते उंदीर मामा तिच्यासाठी खूप मोठे होते. तिने आजपर्यंत एवढी मोठी मूर्ती उंदीराची कधी बघितलीच नव्हती. वाहन, त्या नंदीबद्दल एक कथा सांगितली जाते. खरी आहे का नाही माहीत नाही, पण एक जवळचं शंकराचं मंदिर होतं आणि त्या शंकराच्या मंदिरासाठी एक नंदी घेऊन चालले होते. तर ते जवळ आल्यानंतर वाहन बंद पडलं आणि नंदी तेव्हापासून इथंच येतो. नंदी हल्लाच नाही कधी नंतर. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला मंदिराचा गाभारा दाखवतो मी. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे गाभाऱ्यात, पण मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी. आणि इथे सध्याला मंदिराचं काम चालू असल्यामुळं थोडंसं डस्ट आहे, कारण बाकी थोडंफार त्यांनी हाईट वाढवली आय थिंक. आणि बाकीचं गाभाऱ्याचं पण काम चालू आहे, त्याचे थोडेसे डस्ट आहे. आणि मंदिर खरंच अप्रतिम आहे, सुंदर मंदिर आहे. आणि जुन्या काळातलं जे बाकी सगळेच मंदिरं, कारण मी अष्टविनायक याच्या अगोदर पण केलेले, पूर्ण अष्टविनायक केली मी. आटी गणपती याच्या अगोदर पण दर्शन घेतले. आज तुमच्यासाठी मी परत ही सिरीज चालू करतोय. तर आतमध्ये गेलो, मांडलेला आरी जास्त मोठी नव्हती, लाईन थोडीच होती. 2 लाईनमध्ये माझा दरवाजे अर्ध्या घंट्यात माझा नंबर आला होता. आणि आतमध्ये आरती चालू असल्यामुळे थोडं बाहेर वेट केलं. आरती झाल्याच्या नंतर परत आम्ही आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर
झाले आता जे बाप्पा आलाय जवळ थोडंच साईडचं हे मंदिर. मोदक बनवले मोदक जे बाप्पा प्लीज चॅनलवर नवीन असाल आणि गणपतीचं दर्शन झालं असेल तुमचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. एवढं नाही मोरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास करायला निघालो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सिरीज अशीच चालू असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.